बेस्ट रेसिपीज बाय नीलम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। अशी टम फुगणारी मऊ लुसलुशीत भाकरी तुम्ही सुद्धा बनवू शकता। अगदी फर्स्ट टाइम बनवत असाल तरी सुद्धा आपण भाकरी थापून व लाटून अशा दोन्ही पद्धतीने बनवणार आहोत। तांदळाची भाकरी करण्यासाठी एका परातीत 1 कप तांदळाचे पीठ घ्यायचे। आता त्याच कपने 1 कप पाणी घ्यायचे आणि गरम करायला ठेवायचे। जेवढे पीठ असेल तेवढेच पाणी घ्यायचे। हवे असल्यास तुम्ही चिमूटभर मीठ सुद्धा घालू शकता। पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा। आता हे गरम पाणी तांदळाच्या पिठामध्ये ओतायचे। उलटण्याच्या मदतीने चांगले हलवून घ्यायचे। लगेच हाताने मळू नका, चटका बसू शकतो। पीठ हाताला सोसेल एवढे गार झाले की हाताने मळायला सुरुवात करायची। पीठ पूर्ण गार होऊ द्यायचे नाही, नाहीतर पीठ थंड झालं तर व्यवस्थित मळलं जात नाही। हाताला पाणी लावून पीठ मऊ मळून घ्यायचे। पीठ जेवढे व्यवस्थित मळाल तेवढ्याच आपल्या भाकऱ्या छान बनतील। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा। पीठ व्यवस्थित मळल्यानंतर एक गोळा हातात घ्यायचा आणि त्याला चांगले गोल फिरवून घ्यायचे। जर कुठेही भेगा नसतील तर समजा की पीठ आपले हे व्यवस्थित मळले आहे। एक गोळा घेऊन बाकी 2 गोळे झाकून ठेवायचे, म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत। सगळ्यात पहिले आपण भाकरी थापून कशी बनवायची ते पाहणार आहोत। गोळ्याला थोडं तांदळाचं पीठ लावून थापायला सुरुवात करायची। बोटांनी अलगद दाबून फिरवत भाकरी थापायची। गोळ्याच्या खाली पीठ भरभरून घ्यायचे, म्हणजे भाकरी थापताना ती सहजपणे फिरवली जाते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरीला छान गोलाकार आकार द्यायचा आणि परत अलगद बोटांनी थापून घ्यायचे। भाकरी पूर्ण थापून होत नाही तोपर्यंत ही सेम प्रोसेस रिपीट करायची। भाकरी हाताच्या साईजची झाली की दोन्ही तळव्यांना पीठ लावून भाकरी दोन्ही हाताने थापायची। छान गोलाकार फिरवत अलगद थापायची। जर भाकरी कुठे जाड वाटत असेल तर तिकडे अलगद थापून घ्यायची। पोळपाटावर आणखी थोडे पीठ भरभरून घ्यायचे आणि भाकरी थापायची। भाकरीच्या कडा जर एकसारख्या नसतील तर पाण्याचा हात लावून त्याला अलगदपणे जुळवून घ्यायचे। छान गोलाकार भाकरी आपली तयार आहे। भाकरीला अगदी अलगद हाताने उचलून घेऊन तव्यावरती टाकायचे। तव्यात भाकरी टाकली की लगेच भाकरीच्या वरच्या बाजूनं पाणी लावून घ्यायचे। जर पाणी लावले नाही तर वरची बाजू ही कोरडी होते। जर हाताने पाणी लावायला जमत नसेल तर कापसाचा बोळा ओला करून त्याने भाकरीला लावायचे। भाकरी भाजल्यानंतर उलटी करून घ्यायची आणि भाकरीच्या कडा दाबायच्या। सेकंड टाइम भाकरी उलटल्यानंतर भाकरी सगळीकडून दाबायची, म्हणजे भाकरी कशी मस्त टम फुगते। आपली गरमागरम भाकरी ही तयार आहे। तर आता आपण भाकरी लाटून कशी बनवायची ते पाहूयात। जर पिठाचा गोळा कोरडा वाटत असेल तर त्याला हलकेच पाणी लावून चांगले गोल फिरवून घ्यायचे। आता पिठाच्या गोळ्याला तांदळाचे पीठ लावून घ्यायचे। लाटण्याच्या मदतीने अलगदपणे लाटून घ्यायचे, खूप जास्त जोर नाही लावायचा। भाकरी सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायची। थोडे पीठ भरभरून घ्यायचे, म्हणजे आपली भाकरी ही छान लाटली जाते। भाकरी जिथे जाड वाटत असेल तिकडे एकसारखी लाटून घ्यायची। घरी तुम्ही कोणत्या पद्धतीने भाकरी करता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। भाकरी लाटून झाल्यानंतर त्याच्या सगळ्या कडा या जुळवून घ्यायच्या। भाकरी अगदी अलगद हाताने उचलून तव्यावरती भाजायची। पाणी लावून घ्यायचे। भाकरी उलटून सगळ्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या। सेकंड टाइम उलटल्यावर आपली भाकरी कशी मस्त टम फुगली आहे। तर अशा गरमागरम भाकरीचा कोणत्याही रस्सा भाजी बरोबर आस्वाद घ्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब। तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। धन्यवाद।